आणि आता बातमी दोन्ही पवारांच्या भेटीची। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले। त्याचवेळी बैठकीआधी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। पाहूया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्तानं अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील एकत्र आले। पण यावेळी दोन दृश्य दिसली। बैठकीआधी जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी केबिनमध्ये आले। जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली। तर बैठकीसाठी आलेल्या शरद पवारांनीही अजित पवारांची केबिन पाहिली। दिलीप वळसे पाटलांनी केबिनचा दार उघडला। त्याच वेळेला अजित पवार आणि शरद पवारांची नजरानजर झाली। मात्र तत्काळ पवार पुढे निघून गेले। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चा आहेत। त्यातच अजित पवारांसोबत बंद दाराआड चर्चा झाल्यानं भुया उंचावणं स्वाभाविक आहे। मात्र अजित पवारांनी मोठ्या खुबीनं विषय डायव्हर्ट केला। एआयच्या वापरावर जयंत पाटलांसोबत चर्चा झाल्याचं अजित पवार म्हणाले। आज एक महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये एआयला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याबद्दल एक कमिटी होती, त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत, इतर पण आहेत। तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्याकरता प्रत्येकाच्या काही सूचना असतात, त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते। कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते। अजित पवारांनी एआयवर चर्चा झाल्याचं सांगितलं। मात्र जयंत पाटील पत्रकारांशी न बोलताच निघून गेले। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचं निमित्त ठरलं। पण या बैठकीसाठी येताना शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अशा प्रकारे नजरानजर झाली। शरद पवारांच्या पुढे दिलीप वळसे पाटील होते। केबिनच्या जवळ येताच वळसे पाटलांनी दार उघडलं। त्याच वेळेला शरद पवारांनी दादांकडे पाहिलं। अजितदादांनीही हाताने इशारा केला। काही सेकंद शरद पवार थांबले आणि नंतर पुढे निघाले। मात्र अशा बैठकांवरून पवारांनी एकत्र येणं राऊतांना काही आवडलेलं नाही। आम्ही अशा दांभिक गोष्टी करत नाही, अशी टीका राऊतांनी केली। त्यांचं उत्तम चाललेलं असतं। आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही। पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही। त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो। हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही। सगळ्याच पक्षाचे सगळे भेटतात, त्याच्यात काय फक्त एनसीपी आणि एनसीपी नाही, त्याच्यात काँग्रेस पण आहे, बीजेपी पण आहे, शिवसेनेचे कोण आहेत का नाही मला माहिती नाही, कोण पदाधिकारी किंवा सेक्रेटरी ते, पण ही अनेक वर्षाची चाललेली आहे। आमचं जे सोशल काम आहे किंवा अकॅडमिक काम आहे आणि आमचं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी। अकॅडमिक आणि रिसर्चचं काम एक जगह आणि राजनीती एक जगह, दोन्हीमध्ये ना ह्याच्यात कॉम्प्रोमाइज ना ह्याच्यात। मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणे का आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल। पक्षाचं काम वेगळं, अकॅडमिक काम वेगळं, अशा शब्दात सुळेंनी राऊतांना उत्तर दिलं। तर वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांना भेटायचंच नाही का म्हणत राऊतांनी फटकारलं। आणि शिंदेचे मंत्री संजय शिरसाटांनी जयंत पाटलांवरून धक्का देणारी घटना दिसेल असं म्हणत पुन्हा चर्चेला हवा दिली। अजित पवार किंवा जयंत पाटील हे एका पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत। काय करायचं काय ठरवायचं एकमेकाचे सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळे आजची बैठक ही त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आहे। किती जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा या झालेल्या आहेत। जयंत पाटील
पक्षामध्ये अस्वस्थ आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. कदाचित त्या संदर्भामध्ये काही बोलणं झालं असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना सुद्धा आपल्या समोर होती. विनय जगतापसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.